तर जाऊया आपण मैदानावरती. सामन्याला सुरुवात होईल. एका बाजूला खांदा आणि त्यांच्या विरुद्ध खेळणारा कोरलवाडी संघ फलंदाजी करतोय. प्रथम खांदा संघ फलंदाजी करते. सर्व पाहुण्यांचे पुन्हा एकदा सहर्ष स्वागत. आणि पहिला चेंडू घेऊन गोलंदाजी ते सज्ज होईल संतोष पवार. त्याला स्ट्रायकर एंडला फलंदाज मंगेश नवनाथ हे स्ट्रायकर एंडला. तर पहिला चेंडू आपण पाहिला. इथे पंचाचा इशारा येईल. चेंडू खराब आहे. अतिरिक्त धाव्यानं संघाचं अकाउंट इथे ओपन होते. संघाची धावसंख्या इथे 1 धाव. मंगेश आणि नवनाथ अशी सलामीची जोडी मैदानामध्ये आपण पाहू शकाल. खांदा संघाची नाणेफेक जिंकली होती कोरलवाडी संघाने आणि प्रथम घेतला क्षेत्ररक्षण करण्याचा निर्णय. हा चेंडू आपण पाहिला. 1 धाव नक्कीच मिळेल. बॅटच्या स्वरूपामध्ये ही पहिली धाव आली आणि एका धावेनं संघ पुढे सरकला. 2 धावा आहेत. मागचे काही सामने आपण जर पाहिले तर निश्चितच विनंती असणाऱ्या चिंचकामला संघाचा संघनायक संपर्क साधायचा आयोजकांशी. लक्ष असू द्या. पहिल्या फेरीमध्ये सर्वात जास्त धावा करणारा संघ थेट तिसऱ्या फेरीमध्ये प्रवेश करेल. आतापर्यंतचा जर आपण इतिहास पाहिला सर्वात जास्त धावा आहेत 45 धावा जे चाकण संघाच्या नावावरती आहेत. एकूण धावा धावसंख्या फलकावरती येते 3. गोलंदाज संतोष पवार. षटकातील पुढचा चेंडू पुढे सरसावून बॅटच्या मधोमध. चेंडू खूप वेळ हवेमध्ये. क्षेत्ररक्षक तैनात होता मात्र फक्त पाहत बसणार. चेंडू जाईल सीमा पार. खणखणीत षटकार. संदीप ठाकरे जे गराडा संघाचे संघनायक आहेत या मंचावरती आयोजकांच्या माध्यमातून आपलं सुद्धा सहर्ष स्वागत आहे. पुन्हा एकदा पुढे सरसवून खेळण्याचा प्रयत्न. गॅप मध्ये ढकलून दिलाय. चेंडू गोळीच्या वेगानं. आणखीन एक तडाखा. चेंडू सीमा पार. षटकारानंतर हा चौकार. धावसंख्या वेगानं पुढे सरकते. एकूण धावे ते 13 धावा. तर धामणीचे पोलीस पाटील सन्माननीय रमेश भस्मा त्यांना सुद्धा विनंती असेल की या मंचावरती इथून आपण स्पर्धेचा आनंद घ्या. गोलंदाज तयार संतोष. हा चेंडू सुद्धा आपण पाहिला. आणि रमेश भस्मा यांच्या माध्यमातून स्पर्धेसाठी आम्हाला एअर कूलर सुद्धा पुरस्कृत केले गेले. त्यांचं सुद्धा सहर्ष स्वागत असणार आहे. आणि मनोहर भस्मा यांच्याकडून सुद्धा एअर कूलर आम्हाला पुरस्कृत झाला. त्यांचं सुद्धा सहर्ष स्वागत. एकूण धावा आहेत धावसंख्या फलकावरती जर आपण पाहिल्या तर 13 धावा आहेत. या षटकातील शेवटच्या चेंडूचा खेळ बाकी. गोलंदाज तयार. शेवटचा चेंडू. हा चेंडू आपण पाहिला. मागे क्षेत्ररक्षक तैनात होता. चेंडू पर्यंत पोहोचला नाही मात्र चेंडू अडवला गेला. दुसरीचा प्रयत्न धोका. आणि इथे आपण पाहिलं फलंदाज बाद होईल. काही गरज नव्हती आणि शेवटच्या क्षणाला इथे फलंदाज बाद झाला. पहिल्या षटकाची समाप्ती झाली आणि पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर एकूण धावा धावसंख्या फलकावरती 14 धावा आहेत. स्पर्धेसाठी किरण ढुमणे यांच्याकडून सुद्धा एअर कूलर आम्हाला पुरस्कृत झालेत. त्यानंतर मॅन ऑफ द सिरीज साठी स्पोर्ट्स सायकल सुद्धा आपण पाहू शकाल. आमच्या मंचाच्या समोर पिंटू शेठ पाटील वाजे गावातील एक जबरदस्त खेळाडू आणि त्याचबरोबर राजकीय क्षेत्रामधील सुद्धा खूप मोठं उंच भरारी घेणारे क्रिकेटवरती प्रचंड प्रेम करणारे आमचे व्यक्तिमत्व सन्मान्य दिलीप पाटील त्यांचं संपूर्ण मित्र परिवार इथे स्पर्धेसाठी हजर आहे. त्यांचं सुद्धा आम्ही सहर्ष स्वागत करते. मैदानाकडे आपण जाणार आहोत. पहिल्या षटकाची इथे समाप्ती झाली आणि पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर संघाची एकूण धावसंख्या जर आपण पाहिली तर धावा आहेत त्या 14 धावा. नवीन गोलंदाज येईल राजेश वाघे. चला सामन्याला सुरुवात करा. आपण जास्त एकत्र येऊ नका. मी फलंदाजांना सुद्धा विनंती करेन आपण जास्त 2 खेळाडू एकत्र आपण टीम मीटिंग घेऊ नका. वेळ खूप कमी असणारे. आजची फायनलची रात्र आहे. जास्त उशीर झाला त्याने यानंतरचे सामने हे 2 षटकांचे असतील. लक्ष असू द्या. घड्याळाकडे आपण जर नजर टाकली तर 11:55 झालेत आणि आपला 56 मिनिटे झालेत आणि
चौथा सामना आपला सूर्य मैदानावरती पहिल्या फेरीतील गोलंदाजी ते सज्ज होईल राजेश वाघे. हा चेंडू खेळाडू होता मात्र साधा सोपा झेल इथे जमिनीला दान झाला आणि इथे आपण पाहतोय तोपर्यंत एक धाव पूर्ण केली फलंदाजांनी. धाबा आहेत त्या 15 धाबा. सर्वात जास्त धाबा करणारा संघ थेट पुढच्या फेरीमध्ये प्रवेश करेल. आतापर्यंत 45 धाबा जमवल्या होत्या चाकण संघानं. आतापर्यंतच सर्वोच्च धावसंख्या आहे. हा चेंडू बाउन्सर करण्याचा प्रयत्न होता. पंचाचा इशारा येईल. चेंडू खराब आहे. अतिरिक्त धावेने संघ पुढे सरकते. एकूण धाबा धावसंख्या फलकावरती आहेत त्या 16 धाबा. अजूनही 5 चेंडूंचा खेळ इथे बाकी असणारे जबरदस्त क्रीडा स्पर्धा आपण पाहतोय. जय वाघोबा क्रिकेट संघ मोठी धामणी आयोजित ही क्रिकेटची स्पर्धा आहे. दुसरा चेंडू घेऊन गोलंदाज तयार राजेश वाघे. हा चेंडू सुद्धा उचली घेणारा चेंडू होता. पंचांचा कुठल्या प्रकारचा इशारा आला नाही आणि इथे आपण पाहतोय निर्धाव चेंडूची सांगता झाली. खूप चांगलं क्रिकेट इथे आपल्याला पाहायला मिळते. चांगले गोलंदाजीचा प्रात्यक्षिक आपल्याला इथे पाहायला मिळते. आणि एकूण धाबा धावसंख्या फलकावरती जर आपण पाहिल्या धाबा आहेत त्या 16 धाबा. पिंटू शेठ पाटील, सचिन ठाकूर, भूषण जगे स्पर्धेला निरोप घेत असताना गोलंदाज तयार. बॅटच्या पट्ट्या चेंडू येत नाही. मोठे फटके खेळावे लागतील. एका धावेनं काही खास फरक पडणार नाही गोलंदाजी करणाऱ्या कोरलवाडी संघाला, ज्यानं नाणेफेक जिंकल्याने प्रथम गोलंदाजीचा निर्णय घेतलाय. आणि संघाची धावसंख्या आपण पाहिली. प्रथम 9 चेंडू पाहिले. फक्त पहिल्या षटकामध्ये एक चौकार एक षटकार आपण जरूर पाहिला. मात्र ह्या षटकामध्ये अजूनही मोठे फटके आले नाहीत. एकूण धाबा धावसंख्या फलकावरती आहेत त्या 17 धाबा. अनंता गाताडे इथे आगमन झाले आणि नेरे धुंद्र विभागाचे एक जबरदस्त ऑलराऊंडर इथे करण घनसोलकरचं सुद्धा आगमन झाले. त्याचं सुद्धा सहर्ष स्वागत आहे. रिव्हर्स आणि इथे मात्र चेंडू जाईल सीमारेषे पलीकडे. पंचांचा इशारा येते. 1 बाउन्स चौकार. संघाची एकूण धावसंख्या जर आपण पाहिली धावा आहेत त्या 21. हा चेंडू आपण पाहिला. मागे क्षेत्ररक्षक जरूर तैनात आहे. एक धाव पूर्ण केली आणि एकापेक्षा जास्त काही नाही. एका धावेसाठी इथे संघर्ष सूर्य मैदानावरती आपण इथे पाहिले. एकूण धावा आहेत धावसंख्या फलकावरती 22 धावा आहेत. अजूनही या षटकातील शेवटचा चेंडू शिल्लक असेल. गोलंदाज राजेश वाघे. एकूण धाबे त्या 22 धाबा. राईट आर्म ओव्हर द विकेटनं गोलंदाजी करते. स्ट्रायकरला फलंदाज खेळलेला ऑन स्ट्राईक असणारे नवनासाठी हा चेंडू होता. मात्र चेंडू बॅटच्या पट्ट्यात आला नाही. 2 षटकांची इथे समाप्ती झाली आणि 2 षटकांच्या समाप्तीनंतर संघाची एकूण धावसंख्या पहिल्या षटकामध्ये आल्या होत्या 14 आणि ह्या षटकामध्ये आता आले 8 धाबा. एकूण धाबा आहेत त्या 22 धाबा. एक गडी बाद आहे खांदा संघ. आमच्या खूप सारे अतिथी मान्यवर आहेत आणि महावितरणमध्ये कार्यरत असणारे मोहगावचे आमचे बाळू आणि अनंत असतील. खूप चांगलं कार्य या विभागामध्ये. जेव्हा जेव्हा वीज पुरवठा खंडित होतो त्यांची मेहनत खूप असते आणि मागच्या 2 दिवसापूर्वी सुद्धा आम्ही पाहिलं नेरेवरती काहीतरी प्रॉब्लेम झाला आणि तरी सुद्धा त्यांची अहोरात्र मेहनत आणि दुपारी मात्र ती वीज आपल्यापर्यंत पोहोचली आणि निश्चितच त्यांची मेहनत आपल्याला पाहायला मिळते. आणि निश्चितच धामणे गावावरती असणारे त्यांचं प्रचंड प्रेम इथे त्यांना सुद्धा आमंत्रण दिलं गेलं. आणि अनंता आणि संपूर्ण आलेले आमचे सर्व मान्यवर सर्वांचे आम्ही सहर्ष स्वागत करतोय. जाऊया मैदानावरती. गोलंदाजी ते पुन्हा एकदा सज्ज होईल महेंद्र वाघे. संघाची धावसंख्या ते एकूण धाव आहेत त्या 22 धाव आहेत. अजूनही या षटकातील 5 चेंडूंचा खेळ बाकी असणारे पहिल्या फेरीतील चौथा सामना आपण पाहते खांदा आणि कोरलवाडी या 2 संघामध्ये आणि जबरदस्त गोलंदाजीचा प्रात्यक्षिक. गोलंदाज तयार. रिव्हर्स खेळण्याचा प्रयत्न होता. क्लिअर केले खेळाडूला. चेंडू थांबणार नाही. आणखीन एक दर्जेदार फटका. रिव्हर्स 6 दुसरा चौकार येते या क्षेत्रामध्ये आणि या डावामध्ये. सुरेख फलंदाजी.
षटकार हॅट्रिक साठी कांदा संघाच्या फलंदाजांना सुवर्ण संधी असणारे रमेश पारदीम यांच्याकडून षटकार हॅट्रिक साठी 500 रुपयाचा कॅश प्राइज इथे देण्यात येईल आणि त्या षटकारांची इथे नितांत गरज आहे खांदा संघाला. संघाची धावसंख्या जर आपण पाहिली एकूण धाव आहे त्या 26. 3 चेंडूंचा खेळ इथे समाप्त झालाय. 3 चेंडूंचा खेळ अजूनही बाकी असणारे गोलंदाज तयार. हा चेंडू मोठा फटक्याचा प्रयत्न सूर्य मात्र यॉर्कर पद्धतीचा चेंडू होता. ब्लॉक होल ज्याला म्हटलं जातं आणि पूर्णपणे जखडून ठेवले इथे फलंदाजांना. एक धावेसाठी संघर्ष सूर्य मेहनत सूर्य आणि एका धावेने संघ पुढे सरकला. एकूण धावे ते धावसंख्या फलकावरती 27 धावा. या षटकातील 2 चेंडूंचा खेळ अजूनही बाकी. महेंद्र वाघे 2 फलंदाज मैदानावरती आपण पाहतोय. नवनाथ आणि अजय मैदानावरती फलंदाजी करत असताना चौकार षटकारांची गरज आहे. खोदून काढले चेंडूला ज्या फटक्याची गरज होती आणि तो फटका दाखवलाय डाऊन द ग्राउंड. चेंडू जाईल सीमा पार. खणखणीत षटकार. हा चेंडू सुद्धा आपण पाहिला आणि चेंडू जाईल सीमारेषे पलीकडे. पंचाचे इशारा येईल वाईट +4 येतील 5 धावा. आमच्या अतिथी मान्यवर वायरमन आमच्या अनंता गाताडे आंबिवली यांच्याकडून स्पर्धेसाठी तब्बल 1000 रुपयाचा आर्थिक सहाय्य या संघाला लाभले. तर अनंत आपला सुद्धा या स्पर्धेच्या माध्यमातून आम्ही खूप खूप आभारी आहोत. चेंडू हवेमध्ये आहे. चेंडू खाली क्षेत्ररक्षक साधा सोपा झेल सुटला. इथे अशा प्रकारच्या चुका आपल्याला सुधाराव्या लागतील आणि तत्पूर्वी मिळतील 2 धावा. या 2 धावेनं 3 षटकांची इथे समाप्ती झाली आणि 3 षटकांच्या समाप्तीनंतर एकूण धावा आहेत त्या 4-0 40 धावा आहेत. चला आपण एकत्र येऊ नका. मी विनंती करेन कोरलवाडी संघाच्या संघनायकाला लगेच आपण 4थ्या षटकाकडे जाणार आहोत. आपण सामन्याला सुरुवात करायची. मी पुन्हा विनंती करते कोरलवाडी संघ थोडंसं सहकार्य करा. वेळ खूप कमी असणारे आजची शेवटची रात्र आहे आणि खूप सामने बॅलन्स आहेत. 13-14 सामने आजच्या रात्रीमध्ये आहेत आणि आपला फक्त 4था सामना सूर्य रात्रीचे 12 वाजलेत. आपल्याला प्रेमाची विनंती आपण एकत्र येऊ नका. तर या पुढचा सामना असणार आहे. मी विनंती करेन माथेरान जो अजयचा संघ आहे आणि त्याच्या विरुद्ध खेळणारा कोंबलवाडी जो मोहनचा संघ आहे. मी दोन्ही संघाच्या संघनायकांना विनंती करेन या मंचावरती नाणेफेकीसाठी माथेरान विरुद्ध कोंबलवाडी संघ. हा चेंडू बॅटच्या मधोमध लांब लचक. हा मिड विकेटच्या डोक्यावरून कणकणीत षटकार. या षटकाराने आजच्या रात्रीतली सर्वोच्च धावसंख्या खांदा संघ पुढे जाते. एकूण धावे धावसंख्या फलकावरती 46 धावा आहेत आणि इथे आपण पाहतोय निर्धाव चेंडूची सांगता झाली. 45 धावा होत्या. संघ ठरला होता साकण संघ. आयवा कॅच साठी सुवर्ण संधी असणारे जयवंत भस्मा, नितेश भस्मा आणि अजित भस्मा या तिघांकडून 100 रुपयाचा कॅश प्राइज असणारे आयवा कॅच साठी प्रेक्षकांना ही सुवर्ण संधी असणारे. एक षटकार आल्यानंतर मात्र 2 चेंडूवरती सलग निर्धाव चेंडू खेळलाय. प्रेशर जाणवते, दडपण जाणवते. 45-50 धावा या विकेटवरती या खेळपट्टीवरती चेस होताना आम्ही पाहिलेत, धावा बनताना पाहिलेत. मात्र या क्षणाला प्रेशर सिच्युएशन मध्ये या परिस्थितीमध्ये या धावा चेस होतील का? 3 चेंडूंचा खेळ अजूनही बाकी. इथे सरसावून पुढे सरसावून खेळण्याचा प्रयत्न आहे. एकदा मिळणार, दुसरीचा प्रयत्न केला गेला, मिसफील्ड झाली
आणि तत्पूर्वी मिळतील 2 धाबा. 2 धाब्याने संघ पुढे सरकला. धाबा झाले 48 रन्स. 2 चेंडूंचा खेळ अजूनही बाकी. पहिला 17 आपण एन्जॉय करते. खांदा संघ मैदानावरती फलंदाजी करते कोरलवाडी संघासमोर. शेवटचे 2 चेंडूंचा खेळ बाकी. हा चेंडू स्कूप करण्याचा प्रयत्न होता. आगळा वेगळा प्रयत्न मात्र अयशस्वी ठरला आणि इथे आपण पाहते निर्धाव चेंडूची सांगता झाली. शेवटचा अंतिम चेंडू इथे शिल्लक असणार आहे. लास्ट बॉल, शेवटचा चेंडू इथे शिल्लक. 2 संघ आपण पाहते. यापुढची लढत असणार आहे माथेरान विरुद्ध कोंबलवाडी. दोन्ही संघांचे संघनायक. आमचा आवाज तुमच्यापर्यंत पोहोचत असेल तर इथे आपण संपर्क साधा. पदू भस्मा यांचे ते आगमन झाले, त्यांचं सुद्धा स्वागत आहे. आणि शेवट गोड केलाय. 50 रन्स कंप्लीट. 50 धाबा कंप्लीट झाल्या कांदा संघाच्या. एकूण धाबा आहेत त्या धावसंख्या फलकावरती 54 धाबा आहेत त्या 54 धाबा आणि जिंकण्यासाठी 55चं टार्गेट. कांदा संघ आपण वाट पाहू नका, आपण लगेच मैदानावरती उतरायच्या वेळ खूप कमी आहे. ते बाहेर येतील तेव्हा येतील, मात्र तुम्ही मैदानावरती जा, आपल्याला प्रेमाची विनंती. तर 54 धाबा झालेत आणि जिंकण्यासाठी 55चं टार्गेट. तर मी आयोजकांना विनंती करेन मंचावरती उपस्थित आमचे सन्माननीय अतिथी मान्यवर अनंता गाताडे यांचं सुद्धा इथे स्वागत केलं जाईल. मी विनंती करते आमच्या जयवंत भस्मा यांच्या शुभ हस्ते इथे त्यांचं सुद्धा स्वागत करण्यात येईल. अनंता गाताडे क्रिकेटवरती प्रचंड प्रेम करणारे व्यक्तिमत्व आहे. स्वतः खेळाडू सुद्धा आहेत. आंबिवली गावासाठी त्यांचं क्रिकेटसाठी योगदान खूप मोठे. तर विनंती करेन तर अनंता गाताडे यांचं सुद्धा इथे स्वागत केले जाते या स्पर्धेच्या माध्यमातून. खूप खूप धन्यवाद, आपण इथे आलात आणि या स्पर्धेची शोभा वाढवली. त्यानंतर आमचे दुसरे अतिथी मान्यवर थोड्याच वेळामध्ये स्पर्धेमध्ये संदीप ठाकरे करेन या मंचावरती. त्यानंतर करण घनसोलकर त्यांचं सुद्धा इथे स्वागत करण्यात येईल. करण घनसोलकर एक जबरदस्त खेळाडू, बाईक मॅन आहे. कित्येक स्पर्धा आपल्या गोलंदाजीने आणि फलंदाजीने गाजवल्या. असे करण घनसोलकर यांचं सुद्धा इथे स्वागत करण्यात येईल. करण घनसोलकर त्यांची सुद्धा उपस्थिती. गोलंदाज तयार आहे जिंकण्यासाठी 55चं टार्गेट. पहिला चेंडू गॅप मध्ये जाईल, चेंडू अडवला गेला. कोरलवाडी संघ या पुढचा सामना आहे माथेरान विरुद्ध कोंबलवाडी. संपर्क साधा. सामना आम्ही थांबवणार नाही आहोत, नाहीतर आपला सामना कमी ओव्हरचा होईल, लक्ष असू द्या. थोड्याच वेळामध्ये पनवेल महानगरपालिकेचे विरोधी पक्ष नेते
प्रीतम दादा म्हात्रे यांची उपस्थिती या स्पर्धेमध्ये लाभणार आहे. थोड्याच वेळामध्ये त्यांचं सुद्धा आगमन होईल. चेंडू जाईल सीमा पार, चौकार. जर आपण पाहिली तर 5 धाबा आहे, मात्र इथे कमबॅक झाले गोलंदाजाचं. गोलंदाज विजयला आपण पाहतोय पहिल्या चेंडूवरती 1 धाव, दुसऱ्या चेंडूवरती चौकार, तिसऱ्या चेंडूवरती डॉट चेंडू आलाय. संघाची धावसंख्या आहे ती धावसंख्या फलकावरती आपण पाहिली तर 5 धाबा 55चं टार्गेट आहे आणि मात्र ह्या धाबा चेस होतील का? गोलंदाज तयार आहे. मात्र टाइम झाला नाही, मात्र खेळाडू तैनात होता आणि फलंदाज बाद. धक्का क्रमांक 1 आपण पाहते, फलंदाज बाद होईल. पहिला धक्का. टार्गेट आहे आणि जिंकण्यासाठी गरज असणारे 44 धाबा. आमच्या उसारलीचे जवळचे मित्र प्रणय भगत या स्पर्धेला लाईव्ह एन्जॉय करत असताना त्यांचं सुद्धा स्वागत आहे आणि या स्पर्धेला प्रणय भगत यांच्या माध्यमातून खूप सारे शुभेच्छा. थँक्यू. तो 18 चेंडू आणि जिंकण्यासाठी गरज असेल 44चं टार्गेट. गोलंदाज तयार. गोलंदाजीसाठी संघाचा प्रमुख खेळाडू नवनाथ. रिव्हर्स खेळण्याचा प्रयत्न, रिव्हर्स अटेम्प्ट केला, मात्र चेंडू बॅटच्या पट्ट्यात आला नाही आणि इथे निर्धाव चेंडूची सांगता झाली. गोलंदाज तयार. हा चेंडू कट करू पाहत होता, इथे आपण पाहते निर्धाव चेंडूची सांगता झाली. पहिला चेंडू डॉट, दुसरा चेंडू डॉट आणि संघाची धावसंख्या जर आपण पाहिली एकूण धाब्यात धावसंख्या फलकावरती 11 धाब्यात 44चं टार्गेट मैदानावरती आपण पाहू शकाल. आणखीन एक सुरेख चेंडू, लाजवाब गोलंदाजी. असं वाटलं होतं की सामन्यामध्ये पुनरागमन झालंय कोरलवाडी संघाचं, मात्र खांदा संघ डोकं वर काढू देत नाही आणि संघाची एकूण धावसंख्या जर आपण पाहिली एकूण धाबा आहेत ते 11 धाबा आता उरलेत. मात्र हा चेंडू मागे क्षेत्ररक्षक तैनात होता, डायरेक्ट हिटचा प्रयत्न, डायरेक्ट हिट झाला नाही आणि इथे आपण पाहते 1 धाव पूर्ण झाली. एका धाबेनं संघ पुढे सरकला. संघाची धावसंख्या 2 धाबा, 2 धाबा आहेत, 2 धाबा आहेत निश्चितच आणि या 2 धाब्याच्या मदतीने संघ पुढे सरकते. एकूण धाबा आहेत त्या 13 धाबा आहेत. गोलंदाज तयार. मोठा फटक्याचा प्रयत्न होता, चेंडू आणि बॅट मध्ये संपर्क झाला नाही. आणखीन एक निर्धाव चेंडू आलाय. 5 चेंडू इथे आपण पाहिले आणि 5 चेंडू मध्ये फक्त 2 धाबा खर्च केल्या नवनाथनं. जबरदस्त गोलंदाजी दाखवल्या आणि इथे मात्र शेवटचा चेंडू शिल्लक. मोठा फटका आता मात्र आलाय, मागे क्षेत्ररक्षक तैनात होता. लाजवाब फिल्डिंग. दुसरीचा प्रयत्न आणि 2 धाबा सहज सोप्या पद्धतीने पूर्ण झाल्या आणि संघाची धावसंख्या जर आपण पाहिली 2 षटकांच्या समाप्तीनंतर धाबा आहेत त्या 15 धाबा. आता जिंकण्यासाठी येणारे 12 चेंडू आणि जिंकण्यासाठी गरज असणारे 40 धाब्यांची. ये गेंद ऑफ स्टिक के काफी ज्यादा बाहर से गुजरी. जिस तरीके से शाहरुख खान अपने फिल्मों में बाहें फैलाते हैं उसी तरीके से अंपायर ने अपने बाहें फैलाई और हमें दिखाया कि ये गेंद खराब है. अतिरिक्त रन में बढ़ोतरी होती भी रन बन सकते हैं, केवल बनाने वाला चाहिए. वो बनाने की क्षमता क्या आप में नजर आएगी? ये गेंद बल्ले का अंदरूनी हिस्सा जरूर लगा है, वहां पर 1 ही रन मिलेगा. सिंगल से ज्यादा कुछ नहीं है, सिंगल डबल से कुछ खास फर्क नहीं पड़ता. अब
बड़े स्ट्रोक दिखाने होंगे। जिस तरीके से कहते हैं ना कि उतार दो वो चूड़िया जो रातों में खनकती है और दिखा दो ऐसी बल्लेबाजी जो विराट कोहली में झलकती है, ऐसी बल्लेबाजी आपको दिखानी होगी। लेकिन विराट कोहली का बल्ला इंडियन प्रीमियर लीग में अब तक खामोश है। दिनेश कार्तिक नाम का तूफान बंगलोर क्रिकेट टीम के लिए आज भी उठा था, लेकिन ये गेंद हमने देखी, अंपायर का इस बार इशारा आएगा कि ये गेंद खराब है। अतिरिक्त रन में यहां से बढ़ोतरी होती हुई टीम की रन संख्या टोटल जाकर पहुंचे यहां से 18 रन स्कोर कार्ड के ऊपर। जीतने के लिए 55 रनों का टारगेट था और यहां से अब जीत की बात करेंगे, जीत का समीकरण हम देखेंगे। 37 रनों की जरूरत है मुकाबला जीतने के लिए। रिवर्स खेलने का प्रयास, पीछे खिलाड़ी तैनात था, शॉर्ट पॉइंट में गेंद को फील्ड करा जाता, सिंगल से ज्यादा कुछ नहीं है। इस ओवर की 2 गेंदें गुजर चुकी है, आने वाली गेंदें बचेगी 10 गेंदें और जीतने के लिए 36 रनों का टारगेट है। कुछ ही क्षणों में यहाँ से प्रीतम दादा मात्रे इनका भी आगमन होगा। एक बड़ी हस्ती, बड़ा नाम है जिन्होंने अपने काम से पनवेल के विकास की दिशा बदली, वो हमारे सभी के लाडले प्रीतम दादा मात्रे कुछ ही क्षणों में यहाँ पर तशरीफ लाएंगे। पीछे खिलाड़ी तैनात है, एक ही रन मिलेगा, एक से ज्यादा दूसरे की कोशिश है, खतरा उठाया, जरूरत नहीं थी इस रन की और यहां से बल्लेबाज के पारी का अंत होता बा। एक और सफलता रनआउट के रूप में मिलती हुई। अब समीकरण बचेगा, अंतिम 9 गेंदें बचेगी और जीतने के लिए जरूरत है यहां सो मच। 9 गेंदे और जीतने के लिए 35 रन। छक्के आने जरूरी है लेकिन वो बड़े स्ट्रोक नहीं आ रहे। 8 गेंदे और जीतने के लिए 35 रनों की आवश्यकता। जबरदस्त मुकाबला मैदान के अंदर हम देख सकते हैं। ये चौथी लड़ाई है मैदान में। 12 बजकर लगभग 20 मिनट का समय हो चुका है। गेंदबाज इस मर्तबा तैयार, राइट आर्म ओवर द विकेट से गेंदबाजी करने के लिए। एक बार फिर से गति में मिश्रण किया था, मिस टाइमिंग स्ट्रोक है, पीछे फील्डर नीचे फील्डर और बल्लेबाज जाएंगे बाहर। एक और सफलता बचेगी इस ओवर की आने वाली अंतिम गेंद यहां से शेष होगी तो 7 गेंदें और 35 रनों की जरूरत है। गेंदबाज तैयार, ये गेंद हमने देखी, गेंद और बल्ले के बीच में कोई संपर्क नहीं हुआ, मुकाबला अब दूर जाता है कोरल वाली टीम से। 6 गेंदें बचेगी और जीतने के लिए 35 रनों की जरूरत है। एक साथ आना नहीं है, टीम मीटिंग नहीं लेनी। मैं राम से गुजारिश करूंगा, जो टीम के कप्तान है, सीनियर खिलाड़ी है, बिल्कुल यहाँ पर टाइम पास ना करते हुए मुकाबला शुरू करना है आपको। इस टीम को मैंने वागाचवाड़ी के टूर्नामेंट में भी देखा था, अच्छी टीम है। अंतिम क्षणों में मुकाबले गंवाने पड़े थे और वहां पर चैंपियन बनकर लौटी थी कोम्बलवाड़ी टीम। माथेरन क्रिकेट ने भी वहां पर शिरकत की थी और अंतिम क्षणों में मुकाबले उन्होंने भी गंवाए थे और चैंपियन बनी थी वहां से मोहन की अगुवाई वाली कोम्बलवाड़ी टीम। मैदान के अंदर हम जरूर जाएंगे। तो 6 गेंदे और 35 रनों की जरूरत है। मुकाबले में से मजा हल्का सा किरकिरा होता बा। 6 छक्के चाहिए मुकाबला जीतना के लिए। पहली गेंद स्क्वायर लेग के क्षेत्र में, गैप में गेंद गई है, पीछे खिलाड़ी तैनात, मुकाबले में से मजा निकलता हुआ, हवा निकाल दी इस मुकाबले की और बल्लेबाज के पारी का अंतिम गेंदे बचेगी 5 और 35 रन।
ये गेंद हमने देखी है, यहाँ पर हम देख सकते हैं और एक और बल्लेबाज के पारी का अंत होता हुआ। हमारे आजकल के नौजवान दोस्तों पैसों के पीछे बहुत पागलों की तरह नजर आते हैं। उन पैसों के पीछे पागलों के लिए यहाँ से हम जरूर कुछ कहना चाहेंगे दोस्तों कि टूट जाता है गरीबी में वो रिश्ता जो सबसे खास होता है, और हजारों यार बन जाते हैं दुनिया में जब पैसा आदमी के पास होता है। क्योंकि जब तक आपके पास पैसा है पूरी दुनिया आपके साथ है, नहीं तो कुछ भी नहीं। क्योंकि युवराज सिंह की बहुत साल पहले एक ऐड आया करती थी, जब तक बल्ला चल रहा है तब तक ठाट है दोस्तों, नहीं तो वाट है। जिस तरीके से कहते हैं ना कि प्यार दोस्त मोहब्बत सब एक कहानी, पैसा ही यहाँ का राजा और पैसा यहाँ की रानी। मैदान के अंदर हम जरूर जाएंगे दोस्तों। यहाँ से हम देख सकते हैं डॉट गेंद की समाप्ति होती है। मुकाबले में मजा नहीं है, मुकाबला पूरी तरीके से एक तरफा चलता हुआ नजर आ रहा है। जैसे जैसे मुकाबले आगे बढ़ेंगे मुकाबले में मजा बढ़ता चला जाएगा, इस टूर्नामेंट का मजा बढ़ता चला जाएगा। क्योंकि पहली रात हमने देखी थी, पहले रात में फणसवाड़ी वल्लभ क्रिकेट टीम जो सुपर 5 में पहुंची थी, उसके बाद आई थी वाजपुर टीम जो सुपर 5 में दूसरी रात में पहुंची, और कल की रात में हमने देखा था रानसे टीम को। इस मुकाबले में मजा नहीं है दोस्तों, पूरी तरीके से एक तरफा मुकाबला चलता है। कुछ गेंदों का खेल अभी भी बाकी है इस ओवर में। गेंदबाज तैयार है, अच्छा स्ट्रोक, गेंद को यहां पर रोक लिया और मुकाबला यहां से हुआ फिनिश। गेम इज ओव्हर फॉर कोरलवाडी टीम, वेल प्लेड कांदा टीम, मुकाबला जीता। तर याच दरम्यान ज्यांचं आगमन झाले मंचावरती सन्माननीय आमच्या पाहुणे आमचे अतिथी मान्यवर आमचे ग्रामस्थ आहेत मनोहर भस्मा आणि त्यांच्या समवेत